मागच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय या घटकांची ओळख करून घेतली. तर याची थोडीशी रिव्हिजन करूयात आणि इयत्ता दुसरी मंथन चा जो व्यवसाय आहे समसंख्या आणि विषम संख्या तो सोडवायला घेऊयात. तर समसंख्या आणि विषम संख्या याबाबत कोणते मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजेत? क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात. ज्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या असतात त्या 2-2 ने वाढत जातात. या ठिकाणी काही समसंख्या लिहिलेल्या आहेत मी. 46, 48, 50, 52. तर 46 मध्ये 2 मिळवले असता आपल्याला 48 मिळतात. त्याचप्रमाणे 48 मध्ये 2 मिळवले असता 50 आणि 50 मध्ये 2 मिळवले असता 52. मग मुद्दा काय लक्षात ठेवायचा? क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात. दुसरा मुद्दा, क्रमवार विषम संख्या 2-2 ने वाढत जातात. या ठिकाणी मी क्रमाने विषम संख्या लिहिलेल्या आहेत. 21, 23, 25 आणि 27. या सर्व काय आहेत? विषम संख्या आहेत. तर या प्रत्येक संख्येमध्ये 2-2 चा फरक आहे. 21 अधिक 2 23, 23 अधिक 2 25 आणि 25 अधिक 2 27 येतात. मग लक्षात ठेवायचा तर क्रमवार विषम संख्या 2-2 ने वाढत जातात. तिसरा मुद्दा, दोन समसंख्यांची बेरीज वजाबाकी व गुणाकार समसंख्या येते. तर या ठिकाणी आपण करून पाहूया. दोन समसंख्या घेतल्या 14 आणि 22, त्यांची बेरीज येते 36. तर 36 ही देखील काय आहे? समसंख्या आहे. पुढे दोन संख्या घेऊन त्यांची वजाबाकी करूयात. 32 वजा 12 बरोबर वजाबाकी येते 20 आणि 20 ही देखील समसंख्या आहे. आणि तिसरा मुद्दा, दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्या येते. तर 2 आणि 4 यांचा गुणाकार केल्यास 8 ही संख्या आपल्याला मिळते आणि 8 ही समसंख्या आहे. पुढचा मुद्दा, दोन विषम संख्यांची बेरीज वजाबाकी समसंख्या येते. तर आपण मुद्दा पाहिला होता समसंख्यांच्या बाबतीत की समसंख्यांची बेरीज वजाबाकी आणि गुणाकार समसंख्या येते. तर विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी फक्त समसंख्या येते. पण विषम संख्यांचा दोन विषम संख्यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो. तर आता आपण पहिल्यांदा बेरीज आणि वजाबाकी पाहूयात विषम संख्यांची. तर या ठिकाणी मी दोन विषम संख्या घेतलेल्या आहेत 5 आणि 11. तर 5 अधिक 11 मिळतात 16. पण 16 ही काय आहे? समसंख्या आहे. आता वजाबाकी करूयात. 27 आणि 13 या दोन विषम संख्या आहेत. तर 27 वजा 13 केल्यास 14 मिळतात आणि 14 ही काय आहे? समसंख्या आहे. मग मुद्दा काय लक्षात ठेवाल? दोन विषम संख्यांची बेरीज वजाबाकी समसंख्या येते. यानंतरचा शेवटचा मुद्दा, दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. आता या ठिकाणी मी दोन विषम संख्या घेतलेल्या आहेत. 5 गुणुले 5. तर 5 5 25 आणि 25 ही काय आहे? विषम संख्या आहे. ठीक आहे. समसंख्या आणि विषम संख्या या बाबतीत हे मुद्दे लक्षात ठेवण्याजोगे आहेत. तर या मुद्द्यांची आपल्याला ओळख असायला हवी आणि हे मुद्दे लक्षात असायला हवेत. तर आता आपण इयत्ता दुसरीचा 8वा घटक जो आहे 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखणे यावरील व्यवसाय सोडवायला घेणार आहोत. तर याच्यामधला पहिला प्रश्न आहे, समसंख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक नसतो? तर पेपरमध्ये प्रश्न सोडवताना प्रश्न पहिल्यांदा वाचायचा. प्रश्न व्यवस्थित वाचाल तुम्ही तरच उत्तराकडे जायचं. आता प्रश्नामध्ये असतो किंवा नसतो या शब्दांमध्ये गडबडून जायचं नाही. व्यवस्थित शब्द वाचायचा आणि त्यानुसार उत्तराची निवड करायची. समसंख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक नसतो?
तर आपल्याला माहिती आहे समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. तर 4 हा पर्याय बरोबर येईल, ब 8 बरोबर येईल, क 5 हा चुकीचा येईल आणि ड 3 हा पण काय येईल, चुकीचा येईल. तर समसंख्यांच्या एकक स्थानी 5 आणि 3 हे अंक नसतात, त्याच्यामुळं फक्त क आणि ड हेच काय आहेत, असे अंक आहेत जे समसंख्यांच्या एकक स्थानी नसतात. दुसरा प्रश्न, 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण समसंख्या किती आहेत? तर 1 ते 100 संख्यांमध्ये समसंख्या किती आहेत हा देखील मुद्दा आपण लिहून घेतलेला होता मागच्याच व्हिडिओमध्ये. तर समसंख्या आणि विषम समसंख्या या 1 ते 100 मध्ये एकूण 50 आहेत. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? आता हे ओळखताना आपण काय करणार, एकक स्थान पाहणार. तर एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यांपैकी कोणताही एक अंक आलेला असेल तर ती विषम संख्या असते. तर बघूयात, 18च्या एकक स्थानी 8 आहे म्हणजे 18 ही समसंख्या आहे. पुढे 24च्या एकक स्थानी 4 आहे म्हणजे 24 ही समसंख्या आहे. पुढं 89च्या एकक स्थानी 9 आहे म्हणजे 9 ही काय आहे, विषम संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, 1 ते 15 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? तर यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, 1 ते 15 पर्यंत कोणकोणत्या समसंख्या येतात हे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. तर आपण लिहून घेऊयात. तर 1 ते 15 पर्यंत येणाऱ्या समसंख्यांमध्ये पहिल्यांदा 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक 12 अधिक 14. तर आपल्याला 15 पर्यंतच्या संख्या घ्यावयाच्या आहेत. तर 15 पर्यंत येणाऱ्या समसंख्या एकूण 7 आहेत. 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14. आता यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आता बेरीज करताना तुम्ही काय करू शकता, 2 घटकांची अगोदर बेरीज करू शकता आणि ती तिसऱ्या याच्यामध्ये मिळवू शकता. मग 2 अधिक 4 किती येतात, 6. 2 अधिक 4 6. मग 6 अधिक 6, 6 अधिक 6 बरोबर येतील 12. पुढे हे 12 काय करायचे, पुढच्या 8 मध्ये मिळवायचे. मग 12 अधिक 8 बरोबर येतील 20. आता हे 20 पुढच्या 10 मध्ये मिळवायचे. मग 20 अधिक 10 बरोबर 30. आता आलेलं उत्तर पुढच्या 12 मध्ये मिळवा. 30 अधिक 12 बरोबर 3 ने 4 2 2 42 आणि 42 अधिक शेवटची संख्या आहे 14. मग 42 अधिक 14 बरोबर 4 अधिक 2 6 आणि 4 अधिक 1 5 म्हणजे 56. तर 1 ते 15 पर्यंत ज्या समसंख्या आल्या त्यांची बेरीज किती मिळाली आपल्याला, 56. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. पुढं 5वा प्रश्न, 45च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? आता 45च्या पुढील आपल्याला दुसरी समसंख्या काढायची आहे. तर असे प्रश्न सोडवताना काय करायचं, असे प्रश्न सोडवताना 45च्या पुढं लगेच येणारी समसंख्या कोणती, 46. 46 नंतर येतात 47. पण 47 ही काय आहे, विषम संख्या आहे. मग त्यानंतर कोणती येते, 48. मग 48 ही काय आहे, समसंख्या आहे. मग 46 ही पहिली येणारी समसंख्या झाली आणि 48 ही 45 नंतर येणारी दुसरी समसंख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. पुढचा प्रश्न 6वा, मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती? ठीक आहे, 2 अंकी विषम संख्या कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपल्याला माहीत आहे 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या
दोन अंकी सर्वात मोठी संख्या आहे 99. कारण 99 मध्ये 1 मिळवले असता आपल्याला मिळतात 100 आणि 100 ही 3 अंकी संख्या आहे. व 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 99. आणि 99च्या एकक स्थानी काय आहेत? 9 आहेत. म्हणजे 99 ही सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या पाड्यात विषम संख्या असतील? ठीक आहे. आता आपण पाहिलं की विषम संख्यांचा गुणाकार, दोन विषम संख्यांचा गुणाकार काय येतो? विषम संख्या येते. आणि समसंख्यांचा गुणाकार जर घेतला आपण, समसंख्या गुणिले समसंख्या काय येते? समसंख्याच येते. समसंख्या गुणिले विषम संख्या काय येते? 2 गुणिले 3, 3 दुने 6, समसंख्याच येते. म्हणजे काय लक्षात ठेवाल तुम्ही? समसंख्या ज्या असतील त्यांच्या पाड्यामध्ये समसंख्याच येतात. त्यांच्या पाड्यामध्ये समसंख्याच येतात. पण विषम संख्या ज्या असतात त्यांच्या पाड्यामध्ये सम आणि विषम या दोन्ही संख्या येतात. मग आपल्याला काय बघावं लागेल आता? विषम संख्या बघावी लागेल कोणती आहे, म्हणजे त्याच्या पाड्यामध्ये सम आणि विषम संख्या येतील. तर 2 ही समसंख्या आहे, 2च्या पाड्यात विषम संख्या येत नाहीत. 4 ही समसंख्या आहे, 4च्या पाड्यात विषम संख्या येत नाही. पुढे 3 ही समसंख्या नाही, 3 ही काय आहे? विषम संख्या आहे. मग 3च्या पाड्यात विषम संख्या येत आहेत का बघूयात. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 9 आला, 9 ही काय आहे? विषम संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 योग्य ठरेल. पुढे प्रश्न क्रमांक 8. 20च्या पुढील तिसरी विषम संख्या कोणती? 20च्या पुढील तिसरी ओळखायची आहे. तर 20 नंतर काय येतात? 21. 21 ही काय आहे? विषम संख्या आहे, पहिली विषम संख्या. पुढे 22 येतात, 22 ही समसंख्या आहे. 22 नंतर 23, 23 ही काय आहे? विषम संख्या आहे. कारण एकक स्थानी काय आहे? 3 आहे. एकक स्थानी काय आहे? 3. पुढे 24, 24च्या एकक स्थानी येतो 4, म्हणजे 4 ही काय आहे? समसंख्या. त्याच्यामुळे 24 ही काय आहे? समसंख्या आहे. पुढे 25, 25च्या एकक स्थानी येतात 5 आणि 5 आला म्हणजेच काय आहे? विषम संख्या आहे. मग 20च्या पुढील तिसरी विषम संख्या कोणती? 21 पहिली, 23 दुसरी आणि 25 तिसरी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 25 बरोबर आहे. पुढचा प्रश्न 9. 8च्या पुढील 5वी विषम संख्या कोणती? आता 8च्या पुढील 5वी विषम संख्या आपल्याला शोधायची आहे. 8 नंतर लगेच येणारी संख्या 9. 9 ही काय आहे? विषम संख्या आहे. म्हणजे 9 ही झाली पहिली विषम संख्या 8 नंतर येणारी. नंतर येतात 10. 10 ही काय आहे? समसंख्या. 11 ही झाली दुसरी समसंख्या. आणि विषम संख्यांमध्ये आपल्याला माहिती आहे 2 2चा काय असतो? 2 2च्या टप्प्याने त्या वाढत जातात. मग 11 नंतर 2 मिळवले किती झाले? 13. 13 मध्ये 2 मिळवले किती झाले? 15. 15 मध्ये 2 मिळवले किती झाले? 17. मग आपल्याला 8च्या पुढील 5वी बघायची आहे. 9 पहिली, 11 दुसरी, 13 तिसरी, 15 चौथी आणि 17 काय येईल? 5वी विषम संख्या येईल. मग 8च्या नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? तर 17. पर्याय क्रमांक 3 योग्य. पुढे 10वा प्रश्न. खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? आता खालील पर्याय दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला ठरवायचं आहे की कोणती समसंख्या असेल. तर आता यामध्ये बघा, पहिला पर्याय 2 समसंख्यांची बेरीज. तर आपण पाहिलं 2 समसंख्यांची बेरीज काय येते? समसंख्या येते. पुढे 2 समसंख्यांची वजाबाकी. 2 समसंख्या घेऊन बघा,
4 वजा 2, 4 वजा 2 केल्यास उत्तर मिळेल 2 आणि 2 ही देखील काय आहे, समसंख्या आहे. मग 2 समसंख्यांची वजाबाकी काय येते, समसंख्या येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही योग्य आहे. पुढे 2 समसंख्यांचा गुणाकार. आता 2 समसंख्यांचा गुणाकार करून बघा, सोप्पा घेऊया. 2 गुणुले 2, 2 गुणुले 2 येतात 4 आणि 4 ही काय आहे, समसंख्या आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील बरोबर आहे. दिलेले सर्व पर्याय बरोबर आहेत, त्याच्यामुळे सर्व पर्याय बरोबर हा चौथा पर्याय बरोबर येईल. पुढे 11, खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. आता आपल्याला चुकीचा पर्याय कोणता आहे तो शोधायचा आहे. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. आता आपण 2 विषम संख्या घेऊन बघूयात. 3 आणि 5 घेऊयात. 3 अधिक 5 येतात 8 आणि 8 ही काय आहे, विषम संख्या. 8 ही काय आहे, समसंख्या आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे 2 विषम संख्यांची वजाबाकी समसंख्या येते. 2 विषम संख्या घेऊयात. 5 वजा 3 किती येतात, 2. म्हणजेच 2 ही काय आहे, समसंख्या. म्हणजे दिलेला पर्याय 2 विषम संख्यांची वजाबाकी समसंख्या येते हा देखील योग्य आहे. पुढे तिसरा, 2 विषम संख्यांचा गुणाकार समसंख्या येतो. आता 2 विषम संख्या घेऊयात. 3 आणि 5. 3 गुणुले 5 बरोबर 3 5 15. 15 ही काय आहे, विषम संख्या आहे. म्हणजे 2 विषम संख्यांचा गुणाकार समसंख्या येतोय का, नाही. काय येतो, विषम संख्या येतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचाच पर्याय निवडायचा आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे 12वा, दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या किती विषम संख्या 1 ते 100 या संख्यांमध्ये आहेत. आता दशक स्थानी 8 कुठपासून सुरुवात होते, तर 80 पासून. 80, 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88 आणि 89 या संख्यांमध्ये काय आहे, तर दशक स्थानी 8 आहे. आता यातील आपल्याला काय बघायच्यात, तर विषम संख्या बघायच्यात. तर विषम संख्या कोणकोणत्या आहेत ते त्याला आपण कलर करूयात विषम संख्यांना. तर पहिली विषम संख्या आहे 81. नंतर येणारी विषम संख्या आहे 83. त्याच्यानंतर येणारी विषम संख्या आहे 85. त्याच्यानंतर येणारी विषम संख्या आहे 87. आणि दशक स्थानी 8 हा अंक असलेली नंतर शेवट येणारी विषम संख्या आहे 89. तर एकूण किती याला मी रेड केलेला आहे, तर 5. तर 1 ते 100 मध्ये दशक स्थानी हा अंक असलेल्या विषम संख्या कोणत्या, 81, 83, 85, 87 आणि 89. म्हणजे एकूण 5 विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल, तर 2 विषम संख्यांची बेरीज. 2 विषम संख्यांची बेरीज केलेली आहे. 2 विषम संख्यांची बेरीज काय येते, समसंख्या येते. 9 अधिक 5 किती येतील, 14. 14 ही काय आहे, समसंख्या आहे. पुढे 2 विषम संख्यांची वजाबाकी. 2 विषम संख्यांची वजाबाकी काय येते, समसंख्या येते. करून बघूयात. 7 वजा 5 बरोबर 2. 2 ही काय आहे, समसंख्या आहे. पुढे 7 गुणुले 3. 7
त्रिक 21. मग 2 विषम संख्यांचा गुणाकार काय येतो? विषम संख्या येतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायांतील संख्या समसंख्या नाहीत? तर आता खाली दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यातील कोणती संख्या समसंख्या नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर 92 ही समसंख्या आहे कारण एकक स्थानी 8 आहे. नंतर 48 ही समसंख्या आहे कारण एकक स्थानी 8 आहे. पुढे 56 आणि 64 दोन्हींच्या एकक स्थानी 6 आणि एकाच्या एकक स्थानी 4 आहे. म्हणजे हा गट देखील समसंख्यांचाच आहे. पुढे 35 आणि 39, 35 मध्ये एकक स्थानी 5 आणि 39 मध्ये एकक स्थानी 9. म्हणजे या ठिकाणी विषम संख्या आलेल्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये समसंख्या नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा उत्तर असेल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायांतील संख्या विषम नाहीत? आता खाली दिलेल्या पर्यायातील कोणत्या संख्या विषम नाहीत हे शोधण्यासाठी काय करायचं? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणता अंक आलाय का बघायचं. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आलेला आहे 2 आणि 4. म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये विषम संख्या नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे, खालीलपैकी कोणती समसंख्या नाही? आता समसंख्या नाही म्हणजे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील का? नाही. मग बघूयात आपण कुठे नाहीत हे अंक. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. पर्याय क्रमांक 1 मध्ये 55 ही संख्या दिलेली आहे आणि एकक स्थानी 5 आहेत. म्हणजे 55 ही विषम संख्या आहे, समसंख्या नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येतून 5 वजा केले असता समसंख्या मिळेल? तर आपल्याला माहिती आहे की आपण जर विषम संख्येमधून 5 वजा केले, विषम संख्येमधून 5 वजा करतोय म्हणजेच काय करतोय? विषम संख्याच वजा करतोय. मग जेव्हा आपण विषम संख्येमधून विषम संख्या वजा करतो त्यावेळी आपल्याला समसंख्या मिळते. मग खाली दिलेल्या पर्यायामध्ये विषम संख्या कोणती? 25. मग 25 वजा 5 किती येतात? 20. 20च्या एकक स्थानी 0. त्याच्यामुळे 20 ही काय झाली? समसंख्या झाली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. धन्यवाद.